पार्सल आलेलं होतं तर ते घेण्यासाठी आले. तर आता चला म्हटलं इथंच खोलूया, मम्मी ही बघेल कारण कशी ऑर्डर आली ते बघायचे. तर हे पण आपल्या किचन साठीच मागवलंय मी. तर चला जड आहे पण मला वाटलं मोठं असेल कारण भरपूर आहे त्यामध्ये वस्तू. चला तर ओपन करूया, काय आहे बघूया. चावी देतात का? चावी देतात का? म्हणजे अशी पटकन जाऊ निघाले चावी देताना. हे बघा, हे का ते वाटतं कोणी सगळे प्लास्टिक आहे का? हो, म्हणजे सगळं सेट आहे पूर्ण. हा चांगले आहे. किचन साठी ना डबे मागितलेले होते मी. तर पूर्ण 24 यांचा सेट येतो. मिशो ऍप वरच मागितले मी सगळं काही. मिशो ऍप वरूनच ऑर्डर करते. छान अशी क्वालिटी आहे तुझी बघा, छान आहे. तर हा सगळ्यात मोठा डबा आहे. हा छान आहे, भारी नाही पण एअरटाईट आहे. हे पण झाकण कारण मग आतमध्ये हे व्हाईट रबर आलेले म्हणजे यामध्ये पण एअरटाईट. त्यात बसत ना हे बघ आणि क्वालिटी पण छान आहे डब्याची. हे बघा सगळे काही तुम्हाला मी दाखवते. तर एकामध्ये हा एक, यामध्ये 1 किलो वस्तू बसू शकते. यामध्ये अर्धा किलो बसेल का? क्वालिटी काय एवढी चम्मच पण आलेले छोटे छोटे स्पून सगळ्यांच्यामध्ये बघ. हा तर एकामध्ये कसे 4 डबे म्हणजे पूर्ण काही आपल्या 1 2 3 4 5 6 म्हणजे 24 सगळे काही खोलून दाखवते कारण सगळे चेक करून घ्यावं लागेल व्यवस्थित आले का नाही पार्सल. तसं सगळं व्यवस्थित येतच. तर हे बघा सगळं काही सेट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे पूर्ण हा 1 किलोचा नंतर अर्धा पावशर आणि थोडंसं वस्तू अशी बसते. या प्रकारे पूर्ण सेट आहे. तर हे पूर्ण मी अशी आपल्याला 6 दिसते तुम्हाला. तर हे सगळं तुम्हाला 827 रुपयाला मिशो ॲपवरून मी. तर तशी तुम्हाला ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देईल. ज्या कोणी त्यांना आवडले असेल तेही ऑर्डर करू शकतात. तर छान म्हणजे मला आवडलं त्यामुळे तुम्हाला मी सांगते. आणि क्वालिटी पण मस्त भेटते. हे बघा तर छान आहे. सगळे काही डबे आवडले, मम्मीलाही आवडले ना. चांगलं परवडलं ना मम्मी? परवडले ना. क्वालिटी पण छान आहे ना. छान आहे, डबे मस्त आहे आणि एकदम असं इझी एकदम असे दणकट आहे एकदम असे पातळ नाही का काही नाही. आणि झाकण पण एकदम मस्त आहे. आता मी जेव्हा किचन मध्ये लागेल तुमच्यासोबत शेअरच करेल. तर चला आपल्याला बर्थडे सेलिब्रेशनला जायचे, तयारी करायची आहे. तर बाय बाय. तू गार्डन मध्ये चालली खेळायला आणि सगळ्यांना हाय कर. हाय आणि विचार ना सगळ्यांना आमचं नवीन घर कसं वाटलं. तुला आवडलं का ग सई? सईला आवडलं. हा सई खूप खुश आहे. आता उड्या मारते कारण सईला आहे ना झोका ते खेळायला रोज रोज भेटतं ना. पडदा उडून जातो का? सई सगळ्यांना गुड इव्हिनिंग कर. सई सई गुड इव्हिनिंग. जा सोनी मावशी सोबत आजी सोबत जा बाहेरचा खेळायला. बघ
बाय मला बाय वगैरे. तुमचं पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता सायंकाळ झालेली आहे, तर स्वयंपाकाला लागली आहे. सई बघितली ना तुम्ही कशी झाली ना. तर ही बिल्डिंगमध्ये नाही, ते गार्डन शेजारच्या बिल्डिंगमध्ये गार्डन आहे. तर इथून बघितलं लगेच घ्यायला गेली आहे आजी सोनी त्यांच्यासोबत. तर आज छान मस्त आपल्याला आहे ना, आज ना माझ्या दुसऱ्या 2 नंबरच्या बहिणीचा तर वैष्णवीचा बर्थडे आहे. आपल्याला मस्त छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे. तर स्वयंपाक वगैरे लागलेलीच आहे मी, आणि आज तिला लोणचंही करायचं आहे. मम्मी येणार आहे, तर लोणच्याची रेसिपी तुम्हाला मागेही शेअर केलेली आहे. ज्या कोणी ताईंनी बघितली नाही सगळं नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि व्ह्यू तर बघा खूप मस्त आहे ना, बाहेरचा व्ह्यू खूप छान आहे. आणि असं सायंकाळच्या वेळेस इथं ना बसायला खूप भारी वाटतं. तर अजून आणखी आपल्याला यामध्ये बदल करायचा आहे. इथं छोटंसं मस्त गार्डन तयार करायचं आहे. छोटीशी माझी नर्सरी, सई नर्सरी म्हणून आपण ओळखू याला. तर अशी मस्त एकदम छान आपण तयार करणार आहे. तर आजी येणार आहे आणि सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर सगळ्यात जास्त मला आवडतं म्हणजे इथं, तर इथून बघितलं ना एकदम छान असं हिरवगार, खूप मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि सकाळी पण मस्त आपला सूर्य जेव्हा उगवतो ना तेव्हा पण बघण्यासारखा व्ह्यू राहतो. तोही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच. तर सगळं काय तर तुम्हाला माझ्या नवीन घरामध्ये माझी डेली रुटीन बघायची असेल ना तुम्हाला, तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर लवकरच तोही व्हिडिओ टाकेल. तर कोणत्या ताईंना मला इथल्या घराची रुटीन माझी बघायची आहे नक्की सांगा. आणि हे बघा छोटे बोटे सगळ्या काही ना असे कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहे. तर ते सगळे काय आपल्याला पुन्हा एकदा लावायचे आहे, त्याची सगळी काय कटिंग वगैरे करायची आहे. तर हे जास्वंद मोगरा हॅपी बर्थडे. आज सोनीचा बर्थडे आहे. तिचं नाव वैष्णवी परे. हॅपी बर्थडे कर सई तिला. तू नको बोल, हॅपी बर्थडे बोल तू. मिस्टरी आले आत्ताच ड्युटीवर ना. बाकीचे सगळे काही माझे ब्लॉग बघताय. हा आपला मोठा हॉल सैनी. तर मिस्टर आले होते, त्यांचं आवरल्यानंतर आम्ही मार्केटला गेलो. कारण आज माझ्या काकांच्या 2 नंबरच्या मुलीचा बर्थडे होता. तर माझी बहीण, तर तुम्हालाही माहिती आहे सगळ्या, तर 3 मुली तुम्ही सगळ्या ओळखतातच माझ्या बहिणींना. तर त्या काकांना 3 मुली, तर त्याच्यातली 2 नंबरच्या मुलीचा बर्थडे, वैष्णवीचा बर्थडे माझ्या बहिणीचा. खरेदी करून आलो, एक केक घेऊन आले सोनीसाठी. तर
आता सगळे काही जेवायला बसले मार्केटवरून आल्यानंतर. तर माझा पहिले स्वयंपाक मी रेडी ठेवलेला होता. तर सई बघा, सई मस्त बहिणींसोबत बसली जेवायला आणि स्वतःच्या हातानेच जेवते. आज मस्त आहे ना मिक्स डाळीची तर डाळ केलेली होती, तुरीची आणि मुगाची डाळ मिळून मिक्स मस्त डाळ केलेली होती. आणि सगळे काही पोळीचा काला करून खाताय आणि सईनीही मस्त खाल्लं. तर चला, म्हणजे बहिणीसोबत असल्या का तिच्यासोबतच्या तर मस्त जेवण वगैरे करते. माझी आजी आलेली होती. मम्मी दिसत नाही आहे तुम्हाला, काके दिसत नाही आहे, सौरभ भाऊही दिसत नाही आहे. तर ते कार्यक्रमाला गेलेले होते. त्यानंतर आहे ना सौरभ भाऊ आणि मम्मीही आली, पण काकी ना तिथेच थांबलेली होती कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर छोटासा कार्यक्रम होता तर तिकडे गेलेले होते ते. तर आज सोनीचा बड्डे मस्त सेलिब्रेशन करणार आहे आपलं छोटंसं मस्तपैकी. तर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं. तर कारण ग्रेव्हीच्या भाजी खाऊन खाऊन आम्ही सगळे काही कंटाळलो होतो. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये सारखं काही ना काही आपलं होतच आहे मेनू. तर आज मस्त सिंपल आणि छान. तर चला, आता मस्त सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतोय. तर मगच मार्केटला गेले होते तर केक घेऊन आलेली आहे. कोणाचा बड्डे? कोणाचा आहे? दोघींचा बर्थडे. बापरे, आमच्या दोघींचा. हॅपी बर्थडे सई. काय म्हणायचं मग? हॅपी बर्थडे सोनी. नाही, आम्ही तुला हॅपी बर्थडे बोललो. तू काय बोलणार आहे आम्हाला? थँक्यू. लगेच नाही घ्यायचं बघ केक. टाकायचं तिला. केक पैसे सईसाठी नाही येतो. अजून एक कट केलं. अजून कट करायचं सही. थांब, फोटो काढून घेऊ दे मग घेऊ. फोटो काढून घेऊ दे मग घेऊ. फोटो काढू दे. थांब ना फोटो. थांब सई. हे पण कोणतं लागतंय तुला? हे पण हे पहिले काय मग ते देतो. सैनिक केक कटिंगच्या अगोदरच खायला सुरुवात केली. हा दे रे तिला देते आता. नाही ऐकणार. धर दीदी. सैनिक केक कटिंगच्या अगोदर सगळं काय कॅडबरीवरती सगळी डिझाईन केकची काढून घेतली आणि खायलाही सुरुवात केली आहे. तर आता सोनीचं सगळ्यात पहिले ऑप्शन वगैरे करून घेतलं. त्यानंतर केक कटिंग वगैरे असं आपलं मस्त छान बड्डे सेलिब्रेशन झालं. मम्मी सौरभ भाऊही आलेले होते. तर काकीला यायला उशीर होणार होता, त्यामुळे ना मग म्हटलं चला करून घेऊ. कारण आत्ताच आहे ना 10 वाजलेले होते. कारण आमचं जेवण वगैरे भांडी वगैरे घासल्यानंतर सगळे काही कामावरल्यानंतर आम्ही कटिंग केला, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे. आणि त्यानंतर तर असं आपलं मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. सईने प्रत्येकाला केक वाटत होती सगळ्यांना आणि सईला तर फार केक आवडतो. तर त्यानंतर आमच्या बऱ्याच टाईम गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर मम्मीने ते निघून गेले. तर म्हणजे मग मम्मीच्या इथून माझ्या घरापासून इथून मम्मीच्या घरापर्यंत येण्या पायी जायला 10 मिनटं लागतात. तर जवळच आहे आणि मामाचं घर पण म्हणजे थोडंफार गॅलरीतून दिसतं, पण मग मामाच्या घरी जायलाही 10 मिनटं लागतात. आणि खरंच ह्या घरात आल्यापासूनच एकदम पॉझिटिव्ह वेव्स आहे ह्या घरातले आणि खूप प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये बघायला भेटते खरंच म्हणजे. आणि तुम्हाला होम टूरही करणार आहे मी लवकरच. थोडंसं काम बाकी आहे, त्यामुळे थोडंसं वेट करावं लागेल. तर मला माहिती आहे सगळ्या माझ्या ताई मावशी सगळ्या काही मला समजून घेतील. आणि खरंच खूप सारं मला तुम्ही प्रेम देतात, खूप छान वाटतं मला. आणि काही ताई म्हणजे मला कमेंट द्यायला तरी कमेंटला रिप्लाय द्यायला थोडासा उशीर होतो. तर खरंच सॉरी, मनापासून सॉरी म्हणते. पण मी देते, रिप्लाय देते तुम्हाला मी प्रत्येक याच्या का. तर काही व्हिडिओमध्ये देते, काही देते मी, पण थोडंसं समजून घ्या. तर आता माझे काम सगळे काही आवरलेच गेले असं म्हणायलाही हरकत नाही. तर लवकरच तुमचे ते सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारे. होम टूर, किचन टूर, सगळं काही आजूबाजूचं सगळं काही परिसर आणि मी कोणत्या एरियात राहते ही तुम्हाला सांगणारच आहे. कारण बऱ्याच त्यांचे कमेंट होत्या ती कोणत्या एरियात घेतलेला आहे. केक खाते. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Soshni, happy birthday to you.
कापला का केक कापला का या तुम्ही त्या साईडने आता लगेच तुम्ही काय सोन्याला मिळायच्या साईडला पप्पाचं पण घ्यायचंय खाऊ बोलले काय दे चोपडून सोने सौरभ एवढा थोडा कसं आहे तर मस्त असा बर्थडे सेलिब्रेशन झालं. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सईचं फक्त केक खाण्याचं चालू होतं आणि आमचं छोटंसं फोटोशूट झालं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग मम्मी ते माझ्या बहिणी सगळं काय आता घरी निघाल्या आहे. तर 10 10:30 पावणे 11 वाजलेले होते. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. तर पुन्हा अशाच छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.